आता तुम्ही म्हणसाल की ताई तुझं एकटीने केलं सगळं, पण माझी रूममेट गावाला गेली आहे. आमचं असं काही नसतं किंवा मीनीच केलं पाहिजे किंवा तिनेच केलं पाहिजे, असं काही नसतं. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. आज मी पूर्ण रूमची साफसफाई करणार आहे. तसं नॉर्मल पुसतो, पण म्हटलं आज पूर्ण रूमची साफसफाई करू. आणि सगळ्यात आधी स्टार्टच किचन पासून करू, कारण त्यालाच आवरायला खूप वेळ जातो. साफसफाई करायचं काही मेन कारण तर नाही, पण मला असं वाटतं की थोडं क्लीन करून घेऊया. कारण तसं आम्ही किचन वगैरे करत राहतो साफ, पण करत राहूया म्हटलं. आणि रॅक वगैरे आता मागेच घासलेली, रॅक मी थोडे भांडे लावून घेते, हा कागद बदलवून घेते. आणि जेव्हापासून मिक्सर म्हणजे खाली ठेवायची मी आधी, आता जेव्हापासून वर ठेवते ना तेव्हापासून ते खराब पण होत नाही ना. तेवढं हे झालं ना, धूळ बसली होती सगळी. जे आता मिक्सर पण चांगलं आहे. सध्याची ही सगळी भांडे बाहेर काढून घेतो, म्हणजे कसं मला सोपं जाईल कळा मग लवकर आवरायला. हे 2 ग्लास मी ड्युटीला असताना घेतले, एक चहा प्यायला आणि एक असंच थंड काहीतरी प्यायला. पण काय नाही, काही वापरले नाही अजून. घेऊन घ्यायचं पण वापरायचं कामच नाही. हा एक गॅसच्या खालचा कप्पा, हा पण आवरून घेऊया. हे कॅरेट ना, हे कॅरेट मी मानखुर्दला ड्युटीला असताना आणलेलं. यामध्ये भरून ठेवलेलं सामान, काय काय भरून ठेवले मला पण माहिती नाही, पण आहे पिशव्याच आहे खरं तर. मम्मीने थोडं 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 जे सामान दिलेलं ते सगळे भरून ठेवलेलं. असं सगळं मी यात भरून ठेवलं. त्यात ते मम्मीने घरून पाठवलेलं सगळं जे सामान आहे त्यात भरून ठेवते, म्हणजे मला लागलं तर मी पटकन काढते. एकाच्या एका या खालचे शेवया आहे, आणि या बॉक्समध्ये ते पापड वगैरे आहेत तळायचे. आणि हा हा तो कप्पा आहे, हा आता साफ करते आणि यात सगळं सामान भरून ठेवते. त्या डब्यामध्ये मी सगळं पीठ भरून ठेवते. हे भाकरीचं पीठ मम्मीने घरूनच पाठवलं. हे बेसन पीठ, हे काय माहितीये सांडोळा करतात ना त्याचं पीठ, त्याची ते खिशी खायची खिशी करतात ना, त्यासाठी पीठ दिलेलं. आणि हे माझं गव्हाचं पीठ, एवढं सगळं पीठ सगळं डब्यामध्ये भरून ठेवायचं. आणि प्लस आता मम्मीने गावाकडून सामान पाठवलं ना, तर ह्या सांडोळ्या आहे ना त्या भाजून पाठवलत्या, म्हणजे काही टेन्शन नाही, भाजून पाठवलत्या. भाजायचं पण काम नाही, फक्त खायचं काम बस. थोडं थोडं खाणं चालू आहे, जास्त नाही. मम्मीने मला किती लिंबू पाठवले, हे आमच्या आमच्या झाडाचे लिंबू आहेत सगळे. हे पाठवले, एका पिशवीत भरून ठेवते. चांगली पिशवी, एक पण नाही का, हे सगळे भरून ठेवते. एवढे सगळे लिंबू पाठवले. आज लिंबू सरबत बनवावं लागेल. आहे घरी तर, असलं घरी तर सगळं होते, नसलं तर मग काय नाही होत, मग नुसतं असंच. आणि हा सगळा लसूण कितीही आवडलं कितीही तरी कमीच आहे, काही ना काही मागे असतेच.
करायला कंटाळा नाही येतो, पण कसं ते आवरून ठेवायला वगैरे सगळं येतो. पण एखाद्या दिवस जर मनावर घेतलं तर ते काम आपल्या ज्याने पटकन पटकन होऊन जाते. म्हणून हाय घरच्यांची कधीतरी मी आता आज व्हिडिओ बनवते म्हणून, नाही तर घरच्यांना फोन लावून द्यायचा आणि आपले कामं करायचे, म्हणजे कामं पण होतात आणि घरच्यांसोबत बोलणंसुद्धा होते. नाही घरच्यांचा फोन आला तर एखाद्याचा व्लॉग वगैरे लावून द्यायचा आणि तो बघत मस्त काम करायचे रिलॅक्समध्ये, काहीच टेन्शन नाही, काही नाही. आणि कामं पण पटकन होतात, आपण थकलो असं पण काही वाटत नाही. म्हणून आता ही भांडी घासायची होती, ही रोजचीच भांडी वापरायचीच होती, ती फटाफट घेतली घासून. कारण गॅसचा ओटा मी घासला होता, थोडं त्या साईडला पुसायचा बाकी होता, म्हणून म्हटलं भांडी घासू आणि नंतर गॅसचा ओटा तो पुसून. या सोफ्याचा मिनी ब्लॉग मी टाकला होता. ह्या आमच्या PTC मधल्या पेट्या आहे दोघींच्या पण. म्हटलं ह्या पडून पडून तर आहे, मग याचा आपण सोफा बनवूया, बसण्यासाठी कामात पण येईल आणि छान पण दिसेल. म्हणून आम्ही त्याला असं डेकोरेट केलं सोफ्यासारखं, त्याला पण आवडतं. मी हे कितीही आवरलं तरी मी स्वतःच हे खराब करेल, तेजूच्याने तर काही होत नाही, पण माझ्यानेच एक वस्तू उचलायला गेली की 2 वस्तू खाली पडतात असं असते. म्हणून ते मी आवरत राहते सतत, ते खराब हो काही हो, म्हणजे मीच नाही तर आम्ही दोघी ते आवरत राहतो. आणि जर आवरल्यावर रूम एवढी छान वाटते ना, खूप छान वाटते आणि करमते पण रूममध्ये, मेन म्हणजे छान. मग नंतर काय केलं, आरसा पुसून घेतला. त्याला आधी मी टिश्यू पेपरने पुसला आणि नंतर कापडाने, म्हणजे त्या टिश्यू पेपरचं ते व्हाईट त्याला राहणार नाही म्हणून असं करून घेतलं. छान आरसा पुसला, कारण काय होते माहिती आहे का, त्याच्यावर डाग वगैरे लवकर पडतात आणि तो काय लवकर पुसणं होत नाही, खरं सांगते नाही होत. आणि त्याला हे फ्लावर लावून घेतले, छान असे दोघी साईडने लावून घेतले फ्लावर. येल्लो आणि व्हाईटच होते, म्हणजे आधी होते त्यात कलर पण ते गेले आता तुटले. तर मग हे 2च आहेत, एका साईडला एक लावते, एका साईडला एक लावते. त्याने कसं तो जरा डेकोरेट झाला ना तर आरसा भारी पण दिसतो आणि त्याला बघायला पण छान वाटते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण छान वाटते, हे मला पण माहिती आहे. तर छान असा तो आरसा डेकोरेट करून घेतला मी. हे फ्लावर लावले त्याला दोघी साईडनी, जास्त काही नाही, फक्त तेवढंच केलेलं आहे, फक्त फ्लावरच लावले आहे. सगळी साफसफाई झाल्यानंतर अंघोळ केली व कपडे धुतले आणि सोबत शूज, सँडल आणि ज्युती हे सगळं धुवून काढलं, म्हणजे कारण ते शूज पण जास्त खराब झाला होता. दोघी कपडे आता वाळू घालते आणि शूज पण सुकायला टाकते. सगळी कामं झाली आहे आणि रूम वगैरे सगळं आवरणं, कपडे वगैरे धुणं, रूम पुसणं, सगळं कामं झाली. आणि आता मी तुम्हाला फायनली एक वेळा माझी रूम दाखवते कशी दिसते आवरल्यानंतर. तर गॅसवरच भांडे ठेवले कारण मला ओटा पण घासायचा होता. आणि जेव्हापासून मी मिक्सर इथं ठेवायला लागले ना तेव्हापासून त्याच्यावर धूळ कमी बसायला लागली. नंतर हे गॅसचा ओटा वगैरे घासून ठेवला, खालचं सामान आवरून ठेवलं, हे सगळं इकडलं. आणि नंतर हा आरसा पण पुसला, हे सामान पण आवरलं. नंतर हा आम्ही पेट्यांचा टेबल बनवलेला, हा पण आवरून घेतला. कपाटवरचं सामान सगळं आवरून घेतलं. आता तुम्ही म्हणसाल की ताई तुझं एकटीने केलं सगळं, पण माझी रूममेट गावाला गेली आहे. आमचं असं काही नसतं किंवा मीनीच केलं पाहिजे किंवा तिनेच केलं पाहिजे असं काही नसते. ज्याच्या मनात येईल तो आवरून घेते, कारण की आम्ही स्वच्छता ठेवतो. आणि मेन म्हणजे आता क्लीन केलं ना आता भारी वाटते रूममध्ये, मला झोप पण छान लागेल. सगळी कामं झाली, जेवणाचा काही पत्ता नाही, नाश्ता तर केला होता, आता बघू जेवणाचं काहीतरी जेवण बनव. तर महिन्यातून एक वेळा तरी क्लिनिंग केली पाहिजे आणि साफसफाई केली पाहिजे महिन्यातून एक वेळा तरी. आणि आज वीक ऑफ होती तर अर्धा वीक ऑफ गायबच झाला, म्हणजे अर्धा वीक ऑफ कामात गेला. पण जाऊ द्या, एखादी सुट्टी अशी पण असो आपल्या रूमसाठी, तेवढ्याने आपली पण तब्येत चांगली राहते आणि आपल्याला पण छान वाटते रूममध्ये राहायला. म्हणून मग एवढं सगळं केलं. तर तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करून द्या. बाय.